जितू धुमाल तयार असेल तर गोलंदाजी ट्रॅकवरती भावडे अर्थात प्रकाश. सो मॅच हा हाय व्होल्टेज होईल याच्यात मात्र काही शंका नाही आहे. आमचे ऑफिशियल देखील तेच सांगतात की मॅच ही रंगणार आहे, याच्यातील मात्र काही शंका नाही आहे. सो मॅचला सुरुवात होती. पहिला बॉल 5 षटकांची ही लढत. राईट आर्म ओव्हर द विकेट न भावडे अर्थात प्रकाश येतात. ओव्हर पिच आहे, बॅकलिफ्टला खाली ठेवत असताना वाईट इश लॉंग बाउंड्रीला तोडलाय, फोडलाय चेंडू पहिल्याच बॉल वरती सीमा रेषा पार. जितू धुमालच्या बॅट मधून हा षटकार. हा पहिला धक्का. स्वप्नील स्मृती स्पोर्ट्स कोरावली क्रिकेट संघानं फुलरलेचा बॉल अडवा बॅटन लॉफ केला. फटका इथे चांगला आहे फाईन लेग क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा क्षेत्रात उपलब्ध नाही. चेंडू बाउंड्रीचा वेध घेतो आणि चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. सो चौकार आपण पाहिला. फटका त्याच्या चांगला होता. लोवर फुल टॉस या ठिकाणी अटेम्प्ट केला होता. प्रॉपर टायमिंग झालं नाही, परंतु आपण पाहू शकता अडव्या बॅटनं लॉफ केला आणि त्यानंतर चौकारासाठी चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. इथे चांगला बॉल त्याहून देखना फटका. प्रशांतच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार. थोडीशी मिस्टेक आणि त्यानंतर या 6 धावा. फलकावरती आणि मित्र म्हणे खऱ्या अर्थानं तुम्ही या फलंदाजीच्या पट्ट्यात चेंडू देणार, तो पट्ट्याच्या बाहेरच मारणार. ही या फलंदाजीची खासियत आहे. जितू धुमाल अतिशय चांगली बॅटिंग आपण पाहताय. 2 षटकार देखील या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि या प्रकाशवरती मित्र म्हणे खऱ्या अर्थानं आक्रमण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मेंटेनरी पॉवर प्लेचं षटक आहे. समोर कोणता गोलंदाज आहे हे पाहत नाही. या गोलंदाज जितू धुमाल आणि अतिशय चांगली बॅटिंग राईट राऊंड द विकेटने आले त्यावेळेस. इथे चांगला बॉल आपण पाहू शकता. पुश केलं आणि या बॉलवरती ही सिंगल आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आली आणि धावफलक आता पुढे सरकला 17 या आकड्यावरती. 17 ऑन बोर्ड. प्रकाशवरती आक्रमण. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. स्टील 1 टू गो. या ओव्हरमध्ये आपण पाहिला विकेट देखील कॅरी झाले. 2 षटकार आले, 1 चौकार आला आणि त्याचबरोबरीने आपण पाहू शकता सिंगल देखील 5व्या बॉलवरती आली. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. स्ट्रायकिंग एंडमध्ये फलंदाज तयार.
दीपकसाठी हा बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये चुका चुका आणि चुका. चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर कंप्लीट होती या आणि 4 धावा देखील बाईकच्या स्वरूपाने या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळतात. 4 धावा आल्या आणि 4 धाव्याच्या मदतीने धावफलक 21. फलकावरती पाहताय आपण आणि चांगली बॅटिंग राहिली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. मित्र मला खऱ्या अर्थानं श्याम परतला आणि त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी घेत असताना जिम्मेदारी घेत असताना फलंदाज जितू धुमालला पण पाहताय. वाईट डिश लॉंगॉनला झेल सुटला होता प्रशांतच्या माध्यमातून. त्या ठिकाणी मित्र मला खऱ्या अर्थानं थोडी उंची कमी पडली आणि त्यानंतर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. 21 झाल्यात पहिला ओव्हर कंप्लीट होतोय आणि मेंढंडरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक मैदानाच्या मध्ये घेऊन आला गोलंदाज मोहन धुमाल. हा बॅटल चांगला रंगेल कारण एका बाजूला आपण पाहताय तर जितू धुमाला चांगला टच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हरमध्ये ज्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आणि शेवटच्या बॉलवरती आपण दीपकच्या बॅटमधून देखील 1 चौकार पाहिला जो फायनली बाईच्या स्वरूपाने आला होता. बॅटर बीट झाले होते, यष्टीरक्षक बीट झाला, शॉर्ट फाईन लेग बीट झाले आणि चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन थांबला आणि त्या बॉलवरती आपण चौकार देखील पाहिला. फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस देखील पाहायला मिळेल कारण आता डावकरचा गोलंदाज आहे. नॅचरल अँगलनं चेंडू बाहेरच्या दिशेने सातत्यानं वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये असते आणि ही खासियत आहे या गोलंदाजाची. अर्थात मोहन धुमाला तुम्ही आता सद्यस्थितीला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहताय. 21 धावा मित्रांनो धावफलकावरती झालाय. 5 षटकांची ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि पहिल्या ओव्हरमध्ये मी तर म्हणे खऱ्या अर्थानं वर्चस्व राहिलाय स्वप्नील स्मृती स्पोर्ट्स कोरावळे या क्रिकेट संघाचा या मॅचमध्ये. श्याम परतला लवकर रनआउटच्या स्वरूपामध्ये. अजूनही बॅटिंग लाईनअप चांगला आहे. सागर शिंगोलेचं येणं देखील बाकी आहे आणि या 2 फलंदाजांमध्ये भागीदारी होणं देखील तितकंच गरजेचं राहील कारण जितू धुमाल जर 5 ओव्हरपर्यंत राहिला तर 60-70 आपण पाहू शकतो टार्गेट. मोहनचा हा बॉल इथे लाईन चांगली पाहायला मिळते. हार्ड लाईन डिलिव्हरी भाग पाडलं मित्र म्हणे खऱ्या अर्थानं डिफेन्स करण्यासाठी. एक चांगला बॉल अटेम्प्ट केला आपण पाहू शकता. पडल्यानंतर थोडंसं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच चेंडू आतमध्ये एंटर झाला आहे. स्विंग डिलिव्हरी आपण पाहत आहोत. पहिलाच बॉल अतिशय चांगला फेकला. अतिशय चांगली लाईन मित्रांनो आपण पाहताय. पहिला बॉल डॉट निर्धावाला. इथे चांगला बॉल पुन्हा एकदा स्विंग अन मिस प्ले अन मिस वॉट अ डिलिव्हरी. अतिशय चांगला बॉल पुन्हा एकदा अटेम्प्ट करण्यात आलाय. आपण पाहू शकतो एकंदरीत 2 बॉल अतिशय चांगले फेकले गेलेत. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये एंटर झाला. स्पेशली पहिला जो बॉल होता तो अतिशय चांगला होता आणि त्याचबरोबर हा बॉल देखील पडल्यानंतर थोडंसं व्हेरिएशन आपण पाहिलं. पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये कट होताना पाहायला मिळतं. ऑफ कटर डिलिव्हरी मित्र मला खऱ्या अर्थानं हा बॉल फेकला गेला. फलंदाज तयार होतो. जितू धुमाल या 2 बॉलवरती स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. इथे बिग हिट केलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल खेळाडू येतात चेंडू खाली आणि पकडलाय झेल. जितू धुमाल आता माघारी परततोय. फलंदाज बाद.
29 धावा मित्रांनो धावफलकावरती आपण पाहतोय. सागर शिंगोळ्याच्या बॅटमधनं हा षटकार आपण पाहिला. मोहन निघाला पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. इथे चांगला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि त्याच बरोबरीनं आपण पाहू शकता हा झेल टिपणं खूप महत्वाचं होतं. कारण सागर शिंगोळेचा विकेट जर तुम्ही इथे घेतला असता, मिळवला असता, तर पूर्णपणे कमबॅक मित्र म्हणे खऱ्या अर्थानं एकविरा स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघानं या मॅच मध्ये केला असता. परंतु एक चांगला बॅटर, पॉवरफुल बॅटर आहे, पॉवर हाऊस आपण म्हणू, रन मशीन आपण म्हणू, अतिशय चांगली बॅटिंग. ज्या वेळेस मॅच परिस्थितीतून मॅचला बाहेर काढण्याची ताकद हा फलंदाज ठेवतो आणि ज्यावेळेस या बॅटरला समोरचा गोलंदाज पाहतो ना, त्यावेळेस आधीच घाबरून जातो की आता कुठे मारेल. कारण दष्टपुष्ट सुरुवाचा आपण पाहू शकतो सागर शिंगोळे आहे आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपण षटकारानंतर देखील पाहिलेलं आहे. डीप स्क्वेअरला एकदा तो षटकार आपण पाहिला. 31 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत आणि 2 षटकांचा वाजवी खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. 31 धावा धावफलकावरती मेंढंटरी पॉवर प्ले मित्रांनो संपलेला आहे. सुरुवात चांगली राहिली आहे स्वप्नील स्मृती स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघाची. चला फिल्डिंग सेट करून घ्या, अधिकचा वेळ घेताय आपण एकविरा स्पोर्ट्स कोरावळे. सो 2 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. धावफलकावरती 31 धावा. समीर येतात तिसऱ्या ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल अडव्या बॅटनं लॉफ करण्याचा प्रयत्न. इथे लाईन चांगली राहिली आहे, रेंज पासून थोडासा बाहेर फेकला गेला हा चेंडू आणि त्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. तिथे देखील एसटी रक्षण थोडं खराब झालं, परंतु नो प्रॉब्लेम. व्यवस्थितरित्या आपण पाहू शकता सेकंड अटेम्प्टला कनेक्ट केलं गेलं. चेंडूला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होतोय. पहिला डॉट फेकलाय समीरनं, चांगला बॉल. ओव्हर पिच आहे, समोरच्या दिशेने लॉफ केलं, बॅक टू द बॉलर केलेत. त्या ठिकाणी खेळाडू ओला आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता भावड्याला त्या ठिकाणी. एकंदरीत चांगला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑनला सातत्यानं त्या ठिकाणी उपस्थित असतो. ज्या वेळेस आपण पाहू शकता स्ट्रेट ड्राईव्ह ज्या वेळेस फटका सजवला जातो, मिड विकेटला सजवला जातो, तिथे वेगानं चित्त्याच्या वेगानं तिथपर्यंत चेंडूपर्यंत हा खेळाडू पोहोचतो. कौतुक करावं लागेल. कालच्या दिवसामध्ये आजारी देखील होतो, तरी देखील आपल्या संघासाठी त्यानं परफॉर्मन्स चांगला दिलाय मित्र म्हणे खऱ्या अर्थानं. इथे फटका चांगला वाईडिश आपण पाहू शकता मिड विकेटला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार. मित्र म्हणे खऱ्या अर्थानं खेचून मारलेला हा फटका, कारण रेंज पासून थोडा बाहेर होता. आडवी बॅटनं लॉफ केलं गेलं. ताकदीचा वापर मित्र म्हणे खऱ्या अर्थानं सागर शिंगोळे स्ट्रायकिंग एंडवरती आहे, म्हणजे ताकदीचा वापर होणारच. इथे देखील फटका चांगला मिड विकेटला खेळाडू एका टप्प्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 मोर 4 हा चौकार. सो 40 धावा धावफलकावरती चांगली बॅटिंग या मॅच मध्ये होत असताना सागर शिंगोल्याच्या बॅटमधून चौकार पाहताय. फटका चांगला, फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. बॅटिंग लाजवाब बॅटिंग. सध्या स्थितीला 6 बॉल 24 धाव्यांवरती नॉट आउट. काय बॅटिंग पाहायला मिळते. षटकार चौकारांचा वर्षाव. स्लोवर 1 आहे, वन शॉट, बॉटम हँडचा चांगला वापर या ठिकाणी. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत कडनं पुन्हा एकदा झालेली ती मिस्टेक आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. पाहू शकता आपण बावडा देखील किती विचारात पडला की हा सोपा झेल प्रशांतनं सोडला देखील कसा. आपण स्क्रीनवरती पाहूया रिप्लाय मध्ये. बॅकलिफ्टला खाली ठेवत असताना बॉटम हँडचा वापर आणि चेंडू छातीवरती आदळलाय आणि आपण पाहू शकता इथे जीवदान मिळतोय सागर शिंगोळेला या मॅच मध्ये. 3 ओव्हर्स कंप्लीट होत आहेत. 48 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. सागर शिंगोळे 7 बॉल 26 खेळतोय, तर दीपक खेळतोय 3 बॉल मध्ये 1 धाब्यांवरती. मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग राहिली आहे स्वप्नील स्मृती स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघाची या मॅच मध्ये. कारण
जितू धुमाल माघारी परतला. त्याचबरोबर जिम्मेदारी घ्यायची होती सागर शिंगोलेला आपण पाहू शकतो आणि ती जिम्मेदारी घेतली. 7 बॉलमध्ये 26 धाव्यांचं योगदान आत्तापर्यंत दिले. नॉट आऊट आहे आणि प्लस पॉईंट असा की ते अजूनही खेळपट्टीवरती दाखल आहे. हा प्लस पॉईंट आहे आपण पाहू शकता. 4थ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आला आहे गोलंदाज मोहन धुमाल. दुसरा स्पेल घेऊन आपल्या कोट्यातील हा दुसरा ओव्हर मित्रांनो खऱ्या अर्थानं फेकण्यासाठी तयार आहे. पहिला ओव्हर चांगला फेकला. 10 धावा खर्च करत असताना एक मोठा विकेट त्यानं कॅरी केला आणि तो देखील सागर शिंगोळेचा विकेट घेण्यासाठी मित्रांनो खऱ्या अर्थानं आता मोहन धुमाल इंटर झालेले आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. स्विच हिट अटेम्प्ट केला. फटका येते चांगला पाहायला मिळतो. खेळाडू आहे त्या ठिकाणी. एक कंप्लीट दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल आणि पाहता पाहता 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 50 धावा फलकावरती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील स्फूर्ती स्पोर्ट्स कोरावले क्रिकेटचा या मॅच मध्ये चांगल्या टच मध्ये परफेक्ट ट्रॅक वरती चालतीये टीम मित्रांनो खऱ्या अर्थानं. कारण सुरुवात जितू धुमालने दिली कडक. त्यानंतर आपण पाहू शकता जितू धुमाल माघारी परतला. सागर शिंगोळे मैदानामध्ये इंटर झाला आणि तदनंतर त्याच्या बॅटमधून देखील आपण षटकार चौकारांचा वर्षाव पाहिला. इथे लाईन आपण पाहूयात अतिशय खराब पाहायला मिळते. का शिंगोळे सर तेच सांगतात लेग स्टिकला थोडं मिस केलं गेलं आणि त्याचबरोबरीने एक एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. 51 धावा मित्रांनो धावफलकावरती आपण पाहतो. बॅटिंग करते स्वप्नील स्मृती स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघ. फ्रंट फुटवरती आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं. कारण 3 ओव्हरमध्ये चांगल्या धावा बनवलेल्या आहेत. फुल टॉस बॉल. इथे बॅटर बीट यष्टीरक्षक बीट शॉट फाईन लेगनं चेंडू गादर केलाय. फेकी झाली. या कालावधीमध्ये ही सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 52 धावा मित्रांनो धावफलकावरती. अतिशय चांगला काम मित्रांनो खऱ्या अर्थानं केलं गेलंय. इथे फुलर लेनचा बॉल होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आपण पाहिला. फुटवर्कचा वापर पाहिला. परंतु आपण पाहिलं तर 30 तर्रार बॉल फेकला होता गोलंदाज आपण पाहू शकता मोहन धुमालनं पूर्णपणे गतीने बीट केले. रफ्तार से गिरफ्तार. सिंगल आली एक क्विकली फलंदाज तयार होतो. इथे चांगला बॉल आपण पाहू शकता. बॅकचा एज आणि मॅचची गोल्डन विकेट. सागर शिंगोळे आता माघारी परतलाय. हा 440चा करंट फलंदाज बाद. या आकड्यावरती ओव्हरचा विचार केला तर पहिल्या बॉलवरती 2 आल्या होत्या. नंतर व्हाईट आला आणि त्यानंतर आपण पाहिली तर सिंगल आलेली. त्यानंतर विकेट आणि त्यानंतर ही सिंगल आपण पाहताय. 4 चेंडूंची फेकी झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. 4था ओव्हर सद्यस्थितीला मार्गस्थ आहे आणि धावफलक मित्र खऱ्या अर्थानं स्टेबल राहिला. जोपर्यंत सागर शिंगोले होता तोपर्यंत धावफलक फ्लाय होत होता. सागर शिंगोले माघारी परतला आणि त्यानंतर सावकाश क्रिकेट मित्र खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये चालू आहे. कारण जितू धुमाल देखील नाही आहे तो देखील परतलाय. सागर शिंगोळे देखील परतलाय. इथे चांगला बॉल
आणि पुन्हा एकदा मित्र म्हणे खऱ्या अर्थानं हा बॉल चांगला फेकला गेला. गती होती या बॉलवरती आणि त्याचबरोबर लाईन आणि लेंथ हे देखील खूप अचूक असावं लागतं आणि ते आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल फेकला गेलाय. हा एक धाव आली या बॉलवरती. 54 धावा धावफलकावरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे मित्रांनो चौथ्या ओव्हरमधला. दोन संघाच्या दरम्यान ही मोठी मॅच आपण पाहता. एका बाजूला स्वप्नील स्मृती स्पोर्ट्स कोरावळे आहे, त्यांच्या अगेन्स्ट एकविरा स्पोर्ट्स कोरावळे. या दोन संघाच्या दरम्यान हा बिग बॅटल, बिग फाईट. स्टील 1 टू गो. चौथ्या ओव्हरमधला हा शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि मित्रांनो खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी राहिली आहे मोहन धुमालची. जिम्मेदारी होती कारण 3 ओव्हरमध्ये जास्त धावा होत्या. इथून कमबॅक करायचं होतं. तो कमबॅक मित्रांनो खऱ्या अर्थानं झालाय. मिस टायमिंग स्ट्रोक. शॉर्ट कव्हरचा खेळाडू तैनात आहे चेंडू खाली. डाऊन दी बॉल येतात आणि शेवटच्या बॉलवरती विकेटची पतन होतं. फलंदाज बाद. 4 ओव्हरचा वाजवी खेळ समाप्त झालेला आहे. स्वप्नील स्मृती स्पोर्ट्स कोराळे संघ करते बॅटिंग. जाऊन पोहोचली ती 54 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एस डीजे चार षटकं संपली आहेत मित्रांनो आणि धावफलकावरती धावा आपण पाहता 54 आहेत. 4 विकेट गमावलेल्या आहेत. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट कॅरी झाली. नवीन फलंदाज मंगेश येत आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत मित्रांनो खऱ्या अर्थानं 54 धावा धावफलकावरती. सो नक्कीच 10 ते 15 धावा येणं देखील आवश्यक आहे. आमची लाईव्ह टेक्निकल टीमचे जे मेंबर आहेत अर्थात विकी सर ते आम्हाला तेच सांगतायत की इथून 10-12 धावा येणं गरजेचं राहील कारण मॅच टफ होईल याच्यात मात्र काही शंका नाही. 3 ओव्हरमध्ये सर चांगल्या धावा होत्या परंतु आपण पाहू शकता मोहन धुमालचा स्पेल त्या ठिकाणी सागर शिंगोलीची विकेट कॅरी झाली आणि त्यानंतर पूर्णपणे मित्र म्हणेन थोडी का ना हो पण बॅकफुटवरती आली आहे टीम कारण शेवटचे 6 बॉल आहेत. समोरची टीम देखील ताकदवर त्या टीममध्ये आपण पाहू शकता बॅटिंग लाईन देखील कडक आहे. इथे पहिलाच बॉल फटका चांगला पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर प्रशांत आलेत. प्रशांतकडे थोडीशी मिस्टेक पुन्हा एकदा झाली आहे. 2 धावा कंप्लीट झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो परंतु शेवटच्या मोमेंटला थांबवलं गेलेला आणि आपण म्हणूयात की 2 धावा या बॉलवरती दीपकच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक 56 या धावसंख्यावरती. सो 56 धावा मित्रांनो धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल मित्रांनो खऱ्या अर्थाने चांगला फेकला होता. शॉट गुड लेंथ होता. जागा बनवली स्वतःसाठी. स्टंपला कव्हर केलं आपण पाहू शकता बघा. स्टंपला कव्हर केलं गेलंय. त्यानंतर हा बिग हिट खेळण्याचा प्रयत्न विचारसरणी मित्र खऱ्या अर्थाने गोलंदाजी चांगली आहे कारण सफल केला होता आणि त्याचबरोबर त्याने फॉलो देखील तिथेच केलाय आणि आपण पाहू शकतो चांगला बॉल रोशनच्या माध्यमातून आपण पाहताय. 2 बॉलची फेकी झाली. 56 धावा धावफलकावरती. 4 बॉलमध्ये 10-12 धावा येणं गरजेचंच आहे टीम स्वप्नील स्मृती स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघाकरिता. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहताय. दिमागदार मित्र खऱ्या अर्थानं कारण फलंदाज काय करतोय हे तो परतंदा पाहतो आणि शेवटच्या मुवमेंटला जर आपण पाहिलं तर चेंडू व्यवस्थितरित्या फेकला जातोय. फॉलो केलं या वेळेस कौतुक करावं लागेल गोलंदाज रोशनचं. अतिशय चांगला बॉल या ठिकाणी अटेम्प्ट केला गेला. 56 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. कमबॅक मित्र खऱ्या अर्थानं झाला एकविरा स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघाचा कारण 3 ओव्हरमध्ये 48 होत्या. असं वाटलं होतं टीम 70-75 पर्यंत जाईल त्यावेळेस सागर शिंगोले अग्रेसिव्ह बॅटिंग करत होता परंतु काय स्पेल फेकला गेला मोहन धुमालच्या माध्यमातून. इथे फिंगर रोल केले होते. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता सिंगल आली आहे. व्हाईट प्लस सिंगल येते म्हणजे 2 धावा धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळतील
58 धावफलकावरती स्ट्राईक रोटेट झाली आहे मंगेश त्या स्ट्रायकिंगवरती. या मॅच मध्ये अजूनपर्यंत कोणत्या प्रकारचा हा फलंदाज बॉल खेळला नाहीये. 4 बॉलमध्ये 10-12 धावा येणं गरजेचं आहे. त्यासाठीच मित्र म्हणे खऱ्या अर्थाने ही क्विकली सिंगल घेतले कारण मंगेश आता स्ट्रायकिंगवरती आलाय. 58 धावा मित्रांनो धावफलकावरती. या 2-4 बॉलवरती 1-2 मोठे फटका येणे गरजेचं राहतील. इथून धावफलक 65-68 पर्यंत जर गेला तर एकंदरीत फायटिंग स्कोर आपण म्हणूयात. याच्यातील मात्र काही शंका नाही आहे. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं कारण आता लॉंगॉनचा खेळाडू मित्र म्हणे खऱ्या अर्थानं या ठिकाणी अर्शी रिफ्लेक्स होत होती. तिथे आरसा जो आहे तो बॅटरच्या डोळ्यावरती मित्र म्हणे खऱ्या अर्थानं जात होता. आणि ज्या बाईक आहे त्या थोडं साईडला घ्या ही देखील विनंती आहे आपल्याला. सो फलंदाज तयार होतो. तैराज गोलंदाज आपण पाहू शकता रोशन आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. इथे चांगला बॉल या साडीच घेतली होती स्ट्राईक आणि चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार. सो ती क्विक सिंगल का घेतली होती याचं कारण आपण आता आपल्या डोळ्यासमोर आलं कारण स्ट्रायकिंगवरती मंगेश आला आणि मंगेशच्या बॅटमधनं आपण पाहू शकता महेश आहे आणि महेशच्या बॅटमधनं आपण पाहू शकता तर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. 62 धावा आपण धावफलकावरती पाहताय. सो नक्कीच पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलवरती अग्रेसिव्ह बॅटिंग झाली आहे आणि फटका चांगला पाहायला मिळतो. 62 धावा धावफलकावरती स्टील 3 गो. फुलर लाईनचा बॉल इथे फटका दर्जेदार आपण पाहतोय. मग महेशच्या बॅट मधनं अजून एक धमाकेदार स्ट्रोक सिक्सर षटकार. तुम्हाला कमबॅक करून दिलं होतं परंतु आपण वारंवार या गोष्टीचा उल्लेख करत होतो की 4 बॉलमध्ये 10-12 धावा येणं गरजेचं होतं आणि त्यावेळेस आपण असं वाटलं होतं की सागर शिंगोले परतला. जिम्मेदारी कोण घेईल त्यावेळेस आपण पाहिलं व्हाईट प्लस सिंगल आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. महेश स्ट्रायकिंगवरती आला. डरते की हो मैं हूं ना हे सांगत असताना फटके 2 अतिशय चांगले फेकले गेलेत. षटकार आणि त्याचबरोबर चौकार देखील आपण पाहिलाय. 68 धावा मित्रांनो धावफलकावरती आहे. स्टील 2 टू गो आणि आता जी मित्र म्हणे खऱ्या अर्थानं मोहन धुमालनं कानमंत्र दिलेला आहे. फायटिंग स्कोर देखील या ठिकाणी उपलब्ध या ठिकाणी झालेला आहे. मित्र म्हणे खऱ्या अर्थानं 2 बॉलमध्ये अजून 4-6 धावा जर आल्या तर अजून मजा येईल. हे पाहणं तितकंच गरजेचं 4-6 धावा येतील का कारण आता फॉर्म मध्ये मित्र म्हणे खऱ्या अर्थानं महेश आहे. 2 बॉल 10 डगआउट म्हणून सेट होऊन आलाय असं वाटतंय कारण जास्त बॉल खेळला नाहीये परंतु अग्रेसिव्ह बॅटिंग ही खासियत आहे या फलंदाजाची. पुन्हा एकदा शफल झाले होते परंतु आपण पाहू शकता गतीमध्ये परिवर्तन केलं आणि मित्र म्हणे खऱ्या अर्थानं मोहन धुमालचा जो कानमंत्र होता त्या कानमंत्रावरती मित्र म्हणे खऱ्या अर्थानं रोशन आता खरा उतरलाय. बॉल चांगला फेकला. त्याला देखील माहित आहे की फलंदाज शफल करतोय आणि त्याचबरोबर त्याला फॉलो केले इथे आणि प्लस पॉईंट असं की स्लोवर 1 बॉल फेकला आणि त्यानंतर पूर्णपणे शाहरुखाने चित बॅटरला आपण पाहताय. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या सत्रातला पहिल्या डावातला. अपडबार हुक करण्याचा प्रयत्न सिंगल क्विकली घेण्याचा प्रयत्न झाला. रनआउटची संधी अवेलेबल उपस्थित झाली. संधीचं सोनं झालं. षटकार चौकारानंतर 2 डॉट बॉल 5 षटकांचा मित्रांनो वाजवी खेळ समाप्त झालेला आहे. स्वप्नील स्मृती स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघ बॅटिंग करत होता. बनवल्या गेल्यात 68 धावा. फायटिंग स्कोर बनवला. 69 डाव्यांचं टार्गेट सेट केले गेले. एकविरा स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट जातील हे ऐकण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक अर्थात टिटवाळा विभागातील एक गोड व्यक्तिमत्व आणि एक कडक आवाज मनोज कारवे सर यांना. तोपर्यंत मी थांबतो. तुम्ही थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा KPL अर्थात कोरावले प्रीमियर लीगचा हा थरार. थँक्यू सो मच.
थँक्यू. हॅलो. धन्यवाद राजेश मुकणे सर. सर्वांना गुड आफ्टरनून. शुभ दुपार. एकविरा स्पोर्ट्स धावांचा पाठलाग करणार आहे. आपण तत्पूर्वी पाहिलं की पहिल्या इनिंगमध्ये धावा 68 ठोकल्या स्वप्नील स्मृती स्पोर्ट्स या संघाने आणि 69 धावांचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी जाईल मैदानामध्ये एकविरा स्पोर्ट्स कडून. आपण पाहत आहात सिद्धिविनायक स्पोर्ट्स तसेच ग्रामस्थ मंडळ कोरावले आयोजित कोरावले प्रीमियर लीग KPL लीग फॉर्मॅटमध्ये स्पर्धा. एकाच गावातील 4 संघ एकमेकांच्या समोर या स्पर्धेमध्ये उभे ठाकलेले आहेत आणि हा दुपारच्या सत्रातील मोठा सामना होण्याची दाट शक्यता, कारण धावसंख्या अगदी मोठी उभी केली आहे. स्वप्नील स्मृती स्पोर्ट्सने त्यांचं स्वप्न होतं मोठी धावसंख्या करण्याचं आणि ते पूर्ण केलं. पण तो दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स त्यांचं स्वप्न भंग करेल का ते पाहायचं आपल्याला. 30 चेंडूंमध्ये 69 धावांची गरज. प्रीमियर लीग फॉर्मॅट अगदी 1900च्या दशकामध्ये सुरू झालं फुटबॉलच्या माध्यमातून. काउंटी इंग्रजांनी जास्त जोर मारला आणि फुटबॉलच्या रूपामध्ये पहिल्यांदा 20 ते 21 क्लब सुरू झाले होते इंग्लंडमध्ये आणि त्यानंतर फुटबॉल या खेळाला उधाण आलं. परंतु जेव्हा क्रिकेट या खेळाने प्रसिद्धी वाढवली त्यानंतर आपण पाहिलं की क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा लीगच्या फॉर्मॅटमध्ये स्पर्धा सुरू झाल्या आणि भारतामध्ये ती पहिली स्पर्धा आपण पाहिलं इंडियन प्रीमियर लीग IPLच्या माध्यमातून 2008 साली सुरू झाली. त्या स्पर्धेमध्ये 8 संघ होते आणि त्या स्पर्धेनंतर IPL किंवा त्या प्रीमियर लीगने इंडियन प्रीमियर लीगने माघारी वळून नाही बघितलं आणि त्याच धर्तीवरती आपण गावांकडे अशा स्पर्धा पाहतोय. जशी स्पर्धा इथे रंगत आहे तशा स्पर्धा. IPLचं केंद्रस्थान चर्चगेट या ठिकाणी आहे मुंबईमध्ये. ललित मोदींनी सुरुवात केली. नंतर ललित मोदीचं काय झालं ते आपल्याला माहिती आहे. ते पसार झाले आणि क्रिकेटचा प्रसार झाला IPLच्या माध्यमातून. या ठिकाणी कोरावले गावाची स्पर्धा आणि नक्कीच प्रसिद्धीला येत आहे कारण 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रक्षेपण केलं जात आहे अगदी 10 दिशांमध्ये. पहिला चेंडू अचूक हाताळला गोलंदाज सागरने. राऊंड द विकेट जातोय. गोपनी सारखी वेगाने बॅट फिरवली होती, किती वेगाने रोल केली होती. ऑफस्टिकच्या बाहेर खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु जास्त बाहेर टाकला आणि फलंदाजाला त्या ठिकाणी सरप्राईज केलं गोलंदाज सागरने. 5 ते 6 पावलांचं बॉलिंग रनअप आहे. तगडा खेळाडू सागर आपटे देतोय. आत्ता पूल करायचा प्रयत्न वेगाने गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बघा प्रत्येक चेंडूमध्ये बदल करत असताना चेंज ऑफ पेस करतोय. कधी चेंज ऑफ पेस करून स्लोअर टाकतोय, कधी फुलर टाकतोय, कधी टॉस करतोय, कधी फ्लाईट देतोय, कधी हाफ ट्रॅकर टाकतोय गोलंदाज सागर. चेंज ऑफ पेस बघा थोडासा अलीकडे टप्पा गुडलँडपेक्षा आणि फलंदाज पाहतच राहिले की मी कुठला चेंडू नक्कीच खेळायचा हा प्रश्न इथे उपस्थित होतोय. धावफलक काय सुरू होत नाहीये. 4 चेंडू पडलेत, 4ही डॉट. मोहन आणि प्रकाश सलामीची जोडी आहे. मोहन स्ट्राईकला. हो आत्ता उचलण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने गेला स्टीनच्या जवळून. हा क्विकर वन होता. अगदी ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज सागरचा. फिल्डिंगची जमावट केली पण तो फिल्डरांकडे चेंडूच जात नाहीये. फक्त कॉन्टॅस्ट सुरू आहे विकेट किपर आणि बॉलरमध्ये जणू काय. आता उचललाय आणि बघा लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय. झेल सुद्धा टिपला गेलाय. 5 चेंडू डॉट काढले, प्रभावित केलं आणि प्रेशर मध्ये आणलं फलंदाज मोहनला आणि त्या मोहननी मोठा फटका मारायच्या नादामध्ये झेल दिलाय लॉंग ऑनला. पहिला धक्का इथे लागत असताना एकविरा स्पोर्ट्सला 0 धावसंख्येवर.
परमेश माळीचा आवाज, अगदी हल्दी मास्टर, हल्दी फेम, हे दुटण्याचे सुपुत्र परमेश माळी, ज्याने गाणं एकच वादा राजू दादा, त्या गाण्याने तर अगदी रेकॉर्ड्स तोडले. तब्बल 1.25 करोडपेक्षा जास्त त्या गाण्याला त्यावेळेला व्ह्युअर्स लाभले होते पहिल्याच महिन्यामध्ये. आणि परमेश माळीने त्यानंतर मस्तपैकी बंगला बांधलेला आहे. पूजेला सुद्धा गेलो होतो. छान आपला भूमिपुत्र आहे परमेश माळी. मैदानामध्ये मिडल ओव्हर षटक हाताळले आणि ते पण यशस्वी षटक, विकेट सुद्धा प्राप्त केली गोलंदाज सागरने. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज उमेश सज्ज होतोय. समोर फलंदाज प्रकाश. बॅट वेगाने फिरवली होती, स्लाइस केलं होतं, परंतु त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. दरम्यान एक धाव पूर्ण करतायत अगदी वेगाने, रायफलच्या वेगाने. सर्जा येणार आहे, रायफल येणार आहे, रोमन येणार आहे. आज बैलांची मॅरेथॉन आहे की रॅली आहे, बहुतेक रॅली आहे आणि ते पाहण्याजोगे असेल ते दृश्य. शेतकरी स्पेशल ही स्पर्धा. बॅटची कडा, तीन एज आणि ओ अबक दुबक तिबक चौबक, हो बघ घेतला मी झेल. जितू धुमाल जेडी टेकन आणि फलंदाज बाद. किती संधी भेटल्या, इतक्या कधी कोणाला भेटत नसतात. रिप्ले मध्ये पाहू शकता 1 2 3 4. चौथ्या अटेम्प्ट मध्ये तो अक्षरशः जेल मिळाला. इतका त्रास तर कोणीच कोणाला देत नसतो, पण त्या चेंडूने त्रास दिला होता जितूला. लेकिन जितूने जीत लिया. पैकी सगळ्यांचं स्मित हास्य ते झेल पकडल्यानंतर. जितू तर कॉलगेट स्माइल देत असताना ओव्हरपिच चेंडूला लॉफ्ट करायचा प्रयत्न. वाईड इज लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर तैनात. फेकी करेपर्यंत अगदी वेगाने जोर देऊन अगदी उल्हासाने जल्लोषाने या 2 धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. एकविरा स्पोर्टचे फलंदाज ज्यांच्यासमोर लक्ष 69 धावांचं. आता कुठे धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 3 वर. 3 रन्स ऑन द बोर्ड, 2 विकेट्स डाऊन. रोशन आणि प्रकाश. रोशन स्ट्राईकला ओव्हर द बॉलर, फुल टॉसला ड्राईव्ह केलं होतं सरळ बॅटनी, लॉंग ऑन कव्हर करतोय. फेकी करेपर्यंत अगदी शांत पद्धतीने 1 धाव पूर्ण. परंतु तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला 69 धावा करायच्या आहेत. आता हात खोललं पाहिजे. सी द बॉल अँड हिट द बॉल अशी नीती वापरण्याची वेळ आलेली आहे. डू ऑर डायची स्थिती आहे, बिकट स्थिती झालेली आहे. कधी हात खोलणार? आक्रमण केलं पाहिजे, काउंटर अटॅक केला पाहिजे. प्रकाश आणि रोशन ही जोडी हो प्रयत्न करतोय, परंतु जागा देत नाही गोलंदाज. चेंज ऑफ पेस स्लोअर वन होतं. ओव्हर पिच चेंडू टाकत असताना गोलंदाज उमेश. त्यांना माहिती आहे आपल्याच गावातील खेळाडू कुठल्या बाजूला स्ट्रॉंग आहे, कुठल्या बाजूला त्याचा वीक झोन आहे. त्यानुसार बॉलिंग करत असताना एकमेकांचे डावपेस माहिती आहेत, एकमेकांचे प्लस मायनस पॉईंट माहिती आहेत. म्हणून लीग स्पर्धेमध्ये मजा येत असते. हो पुढे सरकले होते ऑन द टोस. टाच्यांवरती आले ते दोन्ही पण पाय, प्रेशर पुढे झोकलं होतं, पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला आणि अशा प्रकारे षटक संपल्याचा इशारा. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या फक्त आणि फक्त 5 वर, 2 गडी बाद. आता फक्त 64 धावा करायच्या आहेत 12 चेंडूंमध्ये. 12-64 समीकरण आले. सकाळपासून आपण पाहतोय दीपक सर की चेस करताना अगदी नाकी नऊ येत आहे. तरी पण बरेचसे कॅप्टन टॉस जिंकून फिल्डिंग का घेतात हा सुद्धा प्रश्न आहे, विचार करायची गोष्ट आहे. 5 ओव्हरची मॅच आहे का? ओके सॉरी, 5 ओव्हरची मॅच, 18 चेंडू 64 धावा. तरी मग फक्त म्हणायला हरकत नाही आहे, फक्त 64.
18-54, 18-72. जवळपास प्रत्येक चेंडूवरती तुम्ही 3 ते 4 धावा करणं गरजेचं आहे. ऐतिहासिक विजय होईल तो, तसं काय झालं तर होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ आहे, प्रयत्न तर केला आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक आला होता, लेग स्लिप थोडासा डीप मध्ये होता, वेगाने आला सूर्यदेवतेच्या समोर, त्याचे डोळे होते, नजर होती, परंतु त्या प्रखर प्रकाशाला न जुबानता झेलचा प्रयत्न केला. कौतुक केलं पाहिजे. एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या 6 वर. 6 ऑन द बोर्ड. टीम एकविरा स्पोर्ट्स एक संघ आहे जो काल गाजला होता या स्पर्धेमध्ये, कोरावळेकर चषक 2024 मध्ये, परंतु शेवटच्या महत्वाच्या मुकाबल्यामध्ये त्या संघाने काहीशी नांगी टाकली. पूल करायचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा चेंडू फ्लाय होते लेग स्लिपकडे. लेग स्लिप वेगाने मागे जातोय, पुढे सहसावत नाहीयेत. सफेद आणि ग्रीन जर्सी आणि सुंदर हिरवागार चौक बाजूला आपण झाडं झुडपं पाहतोय. सुखद आनंद मिळतो ह्या कलरने, ह्या रंगाने. जो हिरवा कलर असतो हा डोळ्यांसाठी सुखद असतो, म्हणून सुखद परफॉर्मन्स झालं जणू काय ह्या टीमचं. फिल्डिंग करणाऱ्या टीमने 68 धावा ठोकल्या. इथे धावसंख्या आता 7 वर आहे आणि आता अजून एक झेल टिपला जातोय. फ्लाइंग स्लिपला चेंडू फ्लाय झाला. विकेट किपरच्या डोक्यावरून जात असताना झेल टिपलेला आहे. फलंदाज बाद होतोय. त्या ठिकाणी प्रकाश बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज जातोय मिस्टर ओमकार. तर सागरने विकेटची प्राप्ती केली. चेंडू फ्लाय झाला होता आणि आता सुद्धा रायझिंग डिलिव्हरी टाकत असताना सागर, परंतु 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंच आकाश शिंगोळे देत असताना सागरला एक बाउन्सर अलाउड आहे फक्त सध्या तरी. येणाऱ्या कदाचित पुढच्या महिन्यापासून 2 बाउन्सर्स अनाउन्समेंट होईल ICC मधून. तसा नियम राखलेला आहे. जागा बनवून फेकून दिलाय लॉंग लेगच्या वरून. हुकचा नजारा, हुक प्लस पुल असं दुहेरी संघ बसला. फटका खेचलाय आणि आगाज करतोय की मी उशिरा आलोय, परंतु मी माझ्या प्रेक्षकांना खुश करेन. 13 धावा या षटकाराने धावसंख्या झालेली आहे. 7 लक्ष असताना आणि हा फलंदाज इतका उशिरा का उतरला हा प्रश्न. ओपनिंगला कालाने ओमकार स्वरूपा प्रथम तुला वंदितो, आणि ओमकारने आधीच यायला पाहिजे होतं. प्रथम तुला वंदितो म्हणजे आपला बप्पा मोरियाचं नाव ओमकार. चेंडू हरवलाय, मिळाला सुद्धा, सापडला सुद्धा, कारण फटका तितका मोठा होता. लांब लचक षटकार खेचला होता अगदी. हो, चांगला चेंडू, गुडलेंचा टप्पा आहे. क्लोज टू द बॉडी, वेगाने क्षेत्ररक्षक येतोय, त्या ठिकाणी फेकी करतोय आणि तितक्याच वेगाने बघा बहारदार रनिंग बिटवीन द विकेट. षटक संपल्याचा इशारा आकाश शिंगोलेंचा. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय ते स्तब्ध आहेत, ज्यांना हलायला मिळत नाहीये. धावसंख्या 15 वरती आहे 3 षटकानंतर. 5.0च्या सरासरीने एकविरा स्पोर्ट्स, एकविरा देवीचा डोंगर चढाव इतका मोठं लक्ष आहे समोर, आणि ते चढता चढता 2 पायऱ्यांमध्येच इथे नांगी टाकल्याने आधी जागीच बसले हे संघ एकविरा स्पोर्ट्स. 3 पायऱ्या चढल्या, मोहनबाद, प्रकाशबाद, प्रशांतबाद, आणि पायऱ्या खूप जास्त आहेत का तरी 7,500 पायऱ्या आहेत बहुतेक अशी माहिती मिळते. नेक्स्ट टाइम आपण गेलो की मोजू मस्तपैकी. असं सकाळी इथे ऐकायला मिळालं की एकविराला ट्रिप काढायची आहे. संदीप घायल पण आहे जॉईंट असणारे, टेन क्रिक जॉईंट असणार आहे. कुणाल दादा पण येईल कदाचित, कुणाल मात्र त्यांना सांगायलाच नको, तयार असतात ते दिलखुश व्यक्तिमत्व. तर चला, शेवटचं षटक सुरू आहे. 6 चेंडूमध्ये 54 नव्हे तर 12 चेंडूमध्ये 54 धावांची गरज. 5 ओव्हरचा मुकाबला, कधी 4 कधी 5, कारण लीग आहे. आपल्या हातात सर्व कायदे कानून आहेत गावाच्या हातात, घाबरायची गरज नाहीये.
ओ बघा हे चित्र बघा, यांच्याकडे कॅमेरा कधी मिळणार? 2 फिल्डर बसलेत बघा त्या कॅबिन मध्ये, गॅलरीमध्ये कॅमेऱ्याच्या अँगल कॅमेरा होता. त्यांचं चर्चा सतत रंगते की कुणाल दादाचा नंबर भेटला तर फोन करायला हरकत नाहीये. या ठिकाणी एकच धाव मिळते, 16 धाव संख्या. ओ आत्ता सुद्धा होती तेवढी ताकद काढून फटका मारण्याचा प्रयत्न होता. टॉस केला होता गोलंदाजाने, फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता, पण तो लेग ब्रेकर होता, तो अगदी बाहेर निघाला. ओ बघा हा चेंडू अगदी जबरदस्त टर्न झाला, जसं शेनवॉर्न टर्न करायचे. दुःख होते की ती व्यक्ती आपल्याकडून निघून गेलेली देवाकडे. शेनवार यांचं दुःख निधन झालंय. जो बॉलर अगदी काचांवर आणि बर्फावरती टर्न करायचा चेंडू, आणि हा चेंडू टर्न केलाय ऑन साईडला मिड विकेटच्या झोन कडून, 2 फिल्डरांना चिरून फाडून गेला सीमारेषेच्या बाहेर. खणखणी चौकार. $21 ऑन द बोर्ड. हो आत्ता सुद्धा चान्स परवानी भेटली मोठा फटका मारायची. अगदी बच गए. कितने आदमी थे. एक ही था सरकार. 6 आहे तो. त्यांना पण आनंद झाला असेल की मी कॅमेऱ्यामध्ये आला असेल. नक्कीच घरी जाऊन बघतील ते 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. षटकाराला धावसंख्या इथे फुलत असताना 27 वर. 27 ऑन द बोर्ड. उशिरा का होईना पण शान पण सुचलं. बॅट्समन बघा अगदी तल्लखपणे चेंडू अगदी टर्न करतोय विकेट झोन कडे. आता मात्र त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहे. सिंगलची प्राप्ती. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 28 वर. येस, या चेंडूत मोठा फटकाला तर मॅच रंगू शकते. आणि खरी गोष्ट आहे मोठा फटका येतोय आणि तो जातोय एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर. स्ट्रेट डाउन दी ग्राउंड. 4 रन्स. मॅच में ट्विस्ट. आ गया वापस. लांब लचक नो. पुढचा फ्री परवानी मिळते. काहीतरी संधी मिळते बघा. लक फॅक्टर ऑन आहे. बप्पाच्या पाया पडून नक्कीच आलेत बॅट्समन. त्यांना इथे लक मिळते. 36 धावा आल्या बघा आता 6 चेंडू मध्ये. आता 6 षटकार मारू शकता. चेसिंग कंपल्सरी. पहिला तर आला मोठा फटका, पण तिथे उंच तगडा जितू आहे. तो सोडणार नाहीये जेडी. एकच धाव आली आहे. धावसंख्या 1 ने पुढे 34 वर. आता सुद्धा प्रयत्न करतोय कडक शॉट मारण्याचा. बॅट वेगाने रोल केली होती. कव्हर पॉइंटच्या मधून चेंडूला काढलं, वेगाने कव्हर केलं, फेकी करेपर्यंत बघा अगदी रोमनच्या वेगाने रायफलच्या गतीने या 2 धाव पूर्ण झाल्या. आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे नेत असताना पराजयाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न आहे असं चित्र पाहायला मिळतंय. 33 धावसंख्या पाहिजे अजून. मोठा मोठा फटका. हाफ वॉली लॉफ्ट केला ऑफ साइडला. जितू पुन्हा कव्हर करतोय. जितू को हराना मुश्किल ही नामुमकिन है.
जैसे डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन था, उसको पकड़ने के लिए 11 मुल्क की पुलिस आई थी। यहाँ पे करौले की पुलिस आएगी तो भी बोलेगी सलाम है साहब, सलाम साहब, जेडी उचललाय आणि आकाशाला गवस निघाला षटकार. क्या बात आहे, वाह, बिग हिट, बिग हिट, सिक्सर. आपण आता षटकाराने जाऊन पोहोचलेली आहे 43 वर. अगदी हाकार माजवलाय, तुफानी फटकेबाजी. थम्सअप घेतलं वाटतं यांनी, आज कुछ तुफानी करते. बनते, तालिया बनते बॅट्समन के लिए, तालिया बजाव. हिम्मत सोडली नाही बघा शेवटपर्यंत. जसं आमचे विकास बोलले टेनक्रिकवाले की सर सामन्यामध्ये इथे मजा येणार आहे, हिम्मत सोडून चालणार नाहीये. नक्कीच तुम्ही, मी उल्लेख केला, तुम्ही इथे हिम्मत ठेवली. हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. ओर पिच चेंडू होता, खोदून काढलाय. आता मात्र समजदारीने कव्हरिंग केलं, परंतु तिथे बघा गॅदरिंग झालं नाहीये गोलंदाजांकडून. भाग मिल्खा, भाग भाग, मेरा करण आएगा, मेरा अर्जुन आ जाएगा. आणि अशा प्रकारे शेवट मस्त मजा आणली. पण नक्कीच पुढच्या मॅच मध्ये ही ओपनिंगला जोडी गेली पाहिजे. कॅप्टननी हे लक्षात ठेवायचंय प्लीज. दोघांची भागीदारी सुद्धा वाखाणण्याजोगी. रोहित शर्मा उशिरा पाठवलं याचं दुःख होत आहे.